आपल्या भारतातल्या निवडणुका आहेत ना, त्या आता पूर्वीसारख्या अजिबात राहिलेल्या नाहीयेत. म्हणजे प्रचार आता फक्त भाषणं आणि पदयात्रांवर अवलंबून नाहीये, तो पूर्णपणे हायटेक झालाय. आणि या सगळ्या बदलाच्या केंद्रस्थानी एक जबरदस्त संकल्पना आहे, डिजिटल वॉर रूम. चला जरा खोलात जाऊन बघूया हे नक्की आहे तरी काय. तर मग पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न, निवडणुका खरंच फक्त त्या मोठमोठ्या सभा आणि भाषणांनी जिंकता येतात का? आजच्या काळात ह्या प्रश्नाचं उत्तर खूप बदललंय आणि खूपच इंटरेस्टिंग आहे. कारण प्रचाराचं खरं युद्ध आता स्टेजवर नाही तर पडद्यामागे लढलं जातंय, डेटा आणि स्ट्रॅटेजीच्या जोरावर. जरा आठवून बघा, काही वर्षांपूर्वीचा प्रचार. कार्यकर्त्यांच्या हातात कागदांचे गठ्ठे, मतदारांच्या याद्या, सगळा गोंधळ आणि कोण मतदार काय म्हणालंय ते कुठल्या तरी वहीत लिहून ठेवलेलं. पण आता हे चित्र पूर्णपणे विसरून जा. आज उमेदवारासमोर असतो एक चमकणारा डिजिटल डॅशबोर्ड, जिथे प्रत्येक गल्ली, प्रत्येक मतदार, अगदी प्रत्येक कार्यकर्त्याची माहिती लाईव्ह अपडेट होत असते क्षणाक्षणाला. आणि ही जी नवी व्यवस्था आहे ना, यालाच म्हणतात डिजिटल वॉर रूम. सोप्या भाषेत सांगायचं तर हे एक असं सेंट्रल कमांड सेंटर आहे, जिथं टेक्नॉलॉजी वापरून निवडणुकीच्या प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीवर रिअल टाईममध्ये लक्ष ठेवलं जातं. हे फक्त एक सॉफ्टवेअर नाहीये, तर हे निवडणुकीच्या रणनीतीचं धडधडणारं इंजिन आहे. ओके, मग ह्या वॉर रूमचा पाया काय आहे, कशावर चालतंय हे सगळं? उत्तर अगदी एका शब्दात आहे, डेटा. आता निवडणुका अंदाजे लढवल्या जात नाहीत, तर पक्क्या माहिती आणि तिच्या विश्लेषणावर लढल्या जातात. आणि त्यामुळेच प्रत्येक निर्णय, प्रत्येक रणनीती एकदम अचूक ठरते. चला एक उदाहरण बघूया. समजा एक कार्यकर्ता सर्वे करतोय आणि एक मतदार त्याला सांगतो, आमच्या रस्त्याचं काम झालं नाही ना, तर आम्ही मतदान करणार नाही. आता पूर्वी काय व्हायचं, अशी हजारो वाक्य कुठल्या तरी कागदावर पडून राहायची. पण आता टेक्नॉलॉजी या एका साध्या वाक्याला एका पॉवरफुल डेटामध्ये बदलून टाकते. आणि इथेच एंट्री होते आर्टिफिशियल इंटेलिजन्सची, म्हणजे AIची. हे AI काय करतं, तर अशा हजारो वाक्यांचं आपोआप विश्लेषण करतं. ते सेकंदात ओळखतं की हा मतदार नाराज आहे आणि त्याला लगेच टार्गेट मतदार म्हणून मार्क करतं. म्हणजे उमेदवाराला थेट कळतं की नक्की कोणाची समजूत काढायची आहे आणि का. डेटाचा अजून एक जबरदस्त वापर म्हणजे हीट मॅप. आता हे काय आहे, तर हा एक नकाशा असतो, ज्यावर वेगवेगळ्या रंगांमधून दिसतं की प्रचार कुठे किती झालाय. एका नजरेत सगळं स्पष्ट, कोणत्या भागात आपले कार्यकर्ते फिरलेत आणि कोणता भाग अजून तसाच राहिलाय. आणि हे काम कसं करतं? एकदम सोपं आहे. ज्या भागात सर्वेक्षण पूर्ण झालं तो भाग नकाशावर हिरवागार दिसतो, आणि जिथे कार्यकर्ते अजून पोचलेच नाहीत तो भाग राखाडी रंगाचा. म्हणजे एका सेकंदात कळतं की आता पुढची ताकद नक्की कुठे लावायची. प्लॅनिंग एकदम सोपं होऊन जातं. पण डेटा आणि स्ट्रॅटेजी कितीही चांगली असली तरी निवडणुकीचा खरा कणा कोण असतो? आपले कार्यकर्ते, बरोबर ना? पण हजारो कार्यकर्त्यांना एकत्र आणणं, त्यांना मोटिवेटेड ठेवणं हे काही सोपं काम नाही. मग इथे टेक्नॉलॉजी कशी मदत करते? यासाठी एक खूप इंटरेस्टिंग पद्धत वापरली जाते, गेमिफिकेशन. नाव थोडा अवघड वाटेल, पण कन्सेप्ट सोपी आहे. प्रचाराच्या कामाला एका खेळाचं रूप द्यायचं. मग काय, कार्यकर्त्यांमध्ये एक हेल्दी कॉम्पिटिशन सुरू होते, त्यांचा जोश वाढतो आणि कामाचा कंटाळा येण्याऐवजी मजा यायला लागते. ही प्रक्रिया पण खूप सोपी आहे. प्रत्येक बूथ प्रमुखाला एक पिन मिळतो, तो वापरून ते लॉग इन करतात आणि त्यांना फक्त त्यांच्याच बूथची यादी दिसते. दिवसभरात ते किती घरांना भेटले, किती मोबाईल नंबर जमा केले, हे सगळं त्या ॲपमध्ये नोंदवतात. आणि मग खरा खेळ सुरू होतो. एका लाईव्ह लीडर बोर्डवर त्यांची रँकिंग दिसायला लागते. आता विचार करा, या लीडर बोर्डमुळे काय होतं? एक पॉझिटिव्ह स्पर्धा सुरू होते. अरे तो पुढे गेला, मलाही जायचंय, ही भावना येते. कोण टॉपवर आहे हे दिसलं की इतरांना पण प्रेरणा मिळते. आणि मग टॉप परफॉर्मर बनायच्या नादात कामाचा स्पीड आणि उत्साह कित्येक पटींनी वाढतो. चला, आता प्रचाराच्या तिसऱ्या आणि तितक्याच महत्त्वाच्या भागाकडे वळूया, तो म्हणजे मतदारांशी थेट संवाद. टेक्नॉलॉजीमुळे आता एकेका मतदारापर्यंत एक वैयक्तिक पर्सनलाइज मेसेज पोहोचवणं शक्य झालंय. आणि यासाठी खूप स्मार्ट टूल्स वापरले जातात. उदाहरणार्थ, मतदारांना त्यांच्या वाढदिवसाला आपोआप शुभेच्छा जातात. एखादा विशिष्ट समाजाचा सण असेल तर त्यांना खास मेसेज जातो. इतकंच नाही, तर थेट उमेदवाराच्या आवाजात रेकॉर्ड केलेला कॉलसुद्धा जातो. या सगळ्यामुळे मतदाराला एक पर्सनल टच जाणवतो. यातलं सगळ्यात प्रभावी हत्यार कोणतं असेल, तर ते आहे इंटरॅक्टिव्ह IVR. म्हणजे उमेदवाराच्या आवाजात मतदाराला कॉल जातो आणि विचारलं जातं, जर तुम्ही आम्हाला पाठिंबा देणार असाल तर कृपया 1 दाबा.
आणि समजा मतदाराने एक दाबलं तर काय होतं माहितीये, डेटाबेसमध्ये त्या व्यक्तीचं नाव आपोआप समर्थक म्हणून नोंदवलं जातं. विचार करा, हे किती पॉवरफुल आहे. मतदारांना मदत करण्यासाठी अजून एक सोय असते, वोटर हेल्पलाईन पोर्टल. ही एक साधी वेबसाईटची लिंक असते. मतदार तिथे जाऊन स्वतःचं नाव टाकतात आणि त्यांचं मतदान केंद्र कोणतं, यादीत कितवा नंबर आहे, हे सगळं शोधू शकतात. इतकंच नाही तर त्यांची डिजिटल वोटर स्लिपसुद्धा डाउनलोड करू शकतात. आता या पोर्टलची ताकद किती आहे हे एका आकड्यावरून कळेल. विचार करा, फक्त एका दिवसात 35,000पेक्षा जास्त लोकांनी स्वतःहून आपली स्लिप डाउनलोड केली. आता हा फक्त एक आकडा नाहीये, हा आहे खूप महत्त्वाचा डेटा. कारण ज्यांनी स्लिप डाउनलोड केली ते कोण झाले? कन्फर्म मतदार. म्हणजे मतदानाच्या दिवशी नक्की कोणाला घराबाहेर काढायचं याचं अचूक टार्गेटिंग उमेदवाराला मिळतं. तर या सगळ्या बदलाचा अर्थ काय? सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर आपण अंदाधुंद प्रचाराच्या जमान्यातून बाहेर पडून एकदम अचूक, डेटावर आधारित आणि पूर्णपणे कंट्रोल असलेल्या निवडणूक मॅनेजमेंटच्या युगात आलो आहोत. आणि हेच आहे निवडणुकीचं भविष्य. आणि जाता जाता एक महत्त्वाचा प्रश्न, हे जे तंत्रज्ञान आहे ते निवडणुकांना जास्त पारदर्शक बनवेल का, जिथे प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचता येईल? की मग ते निवडणुकांना जास्त नियंत्रित बनवेल, जिथे डेटाच्या आधारे मतदारांच्या विचारांवरच प्रभाव टाकला जाईल? एक मोठा प्रश्न आहे आणि याचं उत्तर आपल्याला येणारा काळच देईल.